सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात। जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विशेष करून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे। यासह नगर, शेवगाव, संगमनेर तालुक्यातील काही मंडळात 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय। रविवारी दिवसभर आणि शनिवारी पाथर्डी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालाय। या पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील पाण्याचे टँकर बंद होण्याची शक्यता आहे। नगर शहरासह दुपारी 4 वाजल्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत हा पाऊस बरसत होता। शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे गोळा करून पसार झालेला आरोपी गावठी कट्ट्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। गदेवाडी फाटा खानापूर येथे रविवारी रात्री 9:30च्या सुमारास पोलिसांच्या अंगझडती दरम्यान एका युवकाकडे गावठी पिस्तूल व जिवंत 3 काडतुसे मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली। अक्षय अशोक इंगळे असं या तरुणाचं नाव असून त्याने शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं समोर आले। याबाबत पोलीस नाईक बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोंजे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करण्याचा आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। मुंबईतील शासकीय निवासस्थानी या वसाहतीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीच्या कामांचा विविध विभागाकडून आढावा घेतलाय। शेती महामंडळाच्या वतीने 500 एकर जमीन औद्योगिक महामंडळाला विनाशुल्क देण्यात आली आहे। यामुळे या जागेसंदर्भातील सर्व सोपस्कार महामंडळाच्या तातडीने पूर्ण करून उद्योजकांना तातडीने जमीन वाटप करण्यात येईल। यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नेवासा खुर्द येथील सरकार मान्य देशी दारू दुकानाच्या पाठीमागील बाजूचे शटर लॉक तोडून दुकानामध्ये प्रवेश करून एकूण 71,000 रुपये किमतीच्या देशी भिंगरी संत्रा व बॉबी दारूचे 23 बॉक्स चोरी करणाऱ्या आरोपीला नेवासा पोलिसांनी 24 तासात जेरबंद केले। 7 जून रोजी रात्री नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत नेवासा खुर्द येथील चंद्रशेखर नारायण व्यंकटरमण यांच्या सरकार मान्य देशी दारू दुकानाच्या पाठीमागील बाजूचे शटर लॉक तोडून दुकानामध्ये प्रवेश करून चोरट्यांनी एकूण 71,000 रुपये किमतीचे देशी भिंगरी संत्रा व बॉबी दारूचे 23 बॉक्स चोरून नेले होते। याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी 24 तासात आरोपींना जेरबंद केले। पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेली मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेत असताना शिर्डी शहर भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वतीने साई समाधीवर महावस्त्र अर्पण केले। नरेंद्र मोदी सायंकाळी दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेत असतानाच हे वस्त्र शिर्डीत साई समाधीवर अर्पण करण्यात आले। संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा रिटर्न सप्लाय आल्याने कंत्राटी कामगाराचा विजेचा शॉक बसून त्यात अक्षय कापसे भाजल्याची घटना रविवारी 9 जून रोजी सकाळी घडली। केवळ दैव बलवत्तर म्हणून हा कंत्राटी कामगार या घटनेतून केवळ जीवेने बचावला आहे। अक्षय कापसे या दरम्यान घारगाव सबस्टेशनच्या अधिकाऱ्यास भोंगाळ व मनमानी कारभार सुरू असल्याचं समोर आलं आहे। येथे कर्तव्यास रुजू असलेल्या सहाय्यक अभियंत्याचे महावितरणाचे कामकाज पूर्णपणे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी यावेळी कानावर येताना पाहायला मिळाल्या। विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी जखणगाव शिवारात घडली आहे। जावेद बशीर शेख असं मयत तरुणाचं नाव आहे। जावेद शेख यांना जखणगाव शिवारात वाळकी मळ्यातील विहिरीत इलेक्ट्रिक मोटरीतील विजेचा धक्का बसलाय। नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।
पंतप्रधान पदावर बसलेल्या नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत या पदाला न शोभणारी भाषा केली आहे. मला ते भटके आत्मा म्हणालेत. आत्मा सतत जिवंत राहतो असे मोदी मानत असतील तर हा आत्मा त्यांना सोडणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींवर प्रत्युत्तर दिले. काल अहमदनगर येथे झालेल्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. नाशिकहून संगमनेरच्या दिशेने कंटेनर भरधाव वेगात येत होता. संगमनेर तालुक्यातील सायखिंडा फाट्याजवळ आला असता हा कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. कंटेनर पलटी झाल्याची माहिती समजतात घटनास्थळावर नागरिकांनी गर्दी केली होती. 2 क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला कंटेनर बाहेर काढण्यात आलाय. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने यात अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.